कळंबोलीतील मॅकडॉनल्ड समोरील एसटीच्या बस थांब्यावरील गैरव्यवस्थापन. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कळंबोली नवी मुंबई येथील एसटी बस थांब्यावर खासगी लक्झरी बस सेवा व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळून येत आहे. मॅकडॉनल्ड परिसरात मुंबई पुणे मार्गावर खासगी लक्झरी बसमधून प्रवाशांना ठरलेल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्स व इतर खासगी बस सेवा या प्रवाशांना सीट आरक्षणाशिवाय कोंबून प्रवास करायला भाग पाडत आहे. ही प्रथा मोटार वाहन कायदा 1988च्या विविध तरतुदींचे उल्लंघन करते. 1. मोटार वाहन कायद्यांचे उल्लंघन. कलम 192 नुसार व्यवसाय परवाना नसताना अधिक प्रवासी वाहतूक करणे तसेच कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणे हे दंडनीय आहे. 2018च्या शासन निर्णयानुसार खासगी बस सेवा सरकारी बस भाड्याच्या 1.5 पट दर आकारण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र या निर्णयाला धाब्यावर बसवत खासगी बस चालक प्रवाशांकडून आवाजवी भाडे आकारत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या आर्थिक फसवणुकीसोबत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत आहे. 2. प्रवाशांच्या सुरक्षेवर परिणाम. गैरव्यवस्थापनामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. प्रवाशांना विमा संरक्षणाचा लाभ मिळत नाही. तसेच अपघात झाल्यास प्रवाशांना कोणतीही भरपाई मिळण्याची शक्यता कमी राहते. या गैरप्रकारामुळे प्रवाशांची शारीरिक व आर्थिक सुरक्षितता धोक्यात आली आहे. 3. सरकारी यंत्रणांचे अपयश. RTO व ट्रॅफिक पोलिसांकडे तक्रारी असूनही योग्य कारवाई होत नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय व इतर संबंधित यंत्रणांनी खासगी बस सेवेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मात्र नियमनाच्या अभावामुळे प्रवाशांची लूटमार सुरू होत आहे. उपाययोजना आणि अंमलबजावणी. 1. तपासणी मोहीम. RTO अधिकाऱ्यांनी आकस्मिक तपासणी मोहीम राबवून खासगी बसेसची तपासणी करावी. ऑनलाईन व ऑफलाईन बुकिंग तपशिलांची खातरजमा करून आवाजवी प्रवासी वाहतुकीवर चाप आणावा. 2. गुन्हे दाखल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बस चालक व मालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. 3. प्रवाशांना जागरूकता. प्रवाशांनीही नियमांचे पालन करणाऱ्या बसेसचा वापर करावा. खासगी बसेसवरील तक्रारींना चालना देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक व ॲपची सोय उपलब्ध करून दिली जावी. 4. दंड व परवाने रद्द करणे. अधिक भाडे व अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसवर कठोर दंड लावून त्यांचे परवाने रद्द करावेत. 5. प्रवासी संवाद. प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्याकडून भाडेवाढ व प्रवासी क्षमतेच्या उल्लंघनाबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. सरकारची जबाबदारी. शासनाने यावर तातडीने उपाययोजना करून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. खासगी बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमांचे कठोर पालन सुनिश्चित करावे. सरकारी यंत्रणांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना होणे हीच काळाची गरज आहे. सरकारच्या नियमनाच्या अभावामुळे सुरू झालेली लूटमार थांबविण्यासाठी स्थानिक यंत्रणांनी सहजपणे काम करणे महत्त्वाचे आहे. कळंबोली परिसरातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत.